महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती। 9 जागांसाठी अर्जही 9च आलेत, त्यामुळे मतदान काही होणार नाहीये। निवडणूक बिनविरोध झाली आहे। पण या निवडणुकीच्या निमित्ताने काही नवी समीकरणं जुळली आणि काही जुनी समीकरणं बिघडली। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी वाजत गाजत एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेत प्रवेश केला आणि मग लगेचच शिवसेनेचे उमेदवार म्हणून विधान परिषदेसाठीचा अर्ज दाखल केला। आता बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता तो शिवसेनेमधूनच 90 मध्ये। पण दिव्यांग शेतकरी यांच्यासाठी कायम रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या नेत्याचं नंतर शिवसेनेशी काही पटलं नाही आणि मग त्यांनी एकला चलो रेचा नारा दिला। 2004 साली अपक्ष लढून बच्चू कडू निवडून आले, सलग 4 वेळा मग आमदार झाले, प्रहार जनशक्तीची स्थापना केली आणि महाराष्ट्रभरात फेमस झाले। आंदोलन करणारा अँग्री यंग मॅन अशी बच्चू कडू यांची प्रतिमा आहे। मात्र असं असलं तरी राजकारणातला लवचिकपणा बच्चू कडूंनी आपल्या अंगी अगदी नीट मुरवलाय, त्यामुळे गरज पडेल तशी आपली भूमिका ते नीट वळवतात। त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्येही बच्चू कडू मंत्री राहिले आणि शिवसेनेचा भाग नसताना सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत पहिल्याच फ्लाईटनं गुवाहाटीलाही गेले। मग महायुतीच्या सत्तेतही सहभागी झाले। 2024च्या निवडणुकीमध्ये मात्र अचलपूरनं बच्चू कडूंना नाकारलं, पण बच्चू कडूंनी आंदोलकांना 2024च्या निवडणुकीमध्ये पण बच्चू कडूंनी आंदोलनांना नाकारलं नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी घेऊन ते रस्त्यावर उतरले आणि उपराजधानी ठप्प केली। गेली 20 वर्ष ते प्रहार जनशक्तीची स्वतंत्र ओळख तयार करून राजकारण करणारे बच्चू कडू आज मात्र अचानक शिवसेनेचा झेंडा हातात घेते झाले। झेंडा बदलला पण भूमिका बदलली नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली। पण एक आमदारकी आणि कदाचित भविष्यातलं एक मंत्रीपद इतक्यासाठीच सगळा पक्ष शिवसेनेत नेऊन ठेवतील इतके बच्चू कडू काही कच्च्या गुरूचे चेले नाहीयेत आणि पक्षातल्या ढिगभर इच्छुकांना नाराज करून बच्चू कडूंना आयात करून उमेदवारी देणारे एकनाथ शिंदेही काही काल राजकारणात आलेले नाहीयेत। बरं, कडू शिवसेनेत जाताना भाजपला काही आनंदाचं भरता आलेलं नाहीये। म्हणजे वरवर सगळं गोड दिसत असलं तरी आतली गणितं कडू असण्याची शक्यता जास्त आहे। आता ती गणितं नेमकी काय यावर चर्चा करायची आहे, पण त्याआधी हा रिपोर्ट बघूया। राजकारणात कधी कधी अनपेक्षित गोष्टी घडतात, त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला। ऑक्टोबर महिन्यात महायुती सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करणारे बच्चू कडू आज सत्ताधारी शिवसेनेमध्ये सहभागी झाले। विधान परिषदेच्या आमदारकीसाठी कडू यांनी हा गोड निर्णय घेतलाय। ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार। शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडूंच्या प्रवेशाचं समर्थन केलं। आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। राजकीय जे काही लढाई आहे शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कडू आणि शिंदेंवर टीका केली। कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का, असं बच्चू कडूंचं स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं नाही ऐकलं। आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा कडूंच्या सेना प्रवेशावर भाष्य करणं टाळले आणि म्हणूनच कडू यांच्या प्रवेशाबद्दल महायुतीत एकमत आहे की नाही याबाबत चर्चा सुरू आहे। एक मात्र नक्की, कडूंमुळे विदर्भात शिवसेनेला थोडी का होईना मदत होईलच, पण विदर्भ हा भाजपचा गड आहे, त्यामुळे कडू यांची वाटते तितकी साधी सोपी नक्की नसेल आणि म्हणूनच कडू यांचा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी किती गोड ठरतो हे कळेल लवकरच। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।